गाईज तुम्ही बघू शकता इथे सीन चाललेला आहे. तिथे बघा अन्नपूर्णा आजी दिसते. इथेच आम्ही होळीचा सीन शूट केलेला. इथेच सगळी होळी, धुळवड आणि रंगपंचमी वगैरे सगळं आम्ही इथे शूट केलेलं. अँड दिस इज माय पर्सनल फेवरेट. देयर इज नो ऋषी रूम. ॲक्च्युली देयर इज नथिंग. ऋषी इथून आत जातो पण इथे ॲक्च्युली रूम नाहीच आहे. इथे एक एम्प्टी स्पेस आहे जी सीधा आपल्याला खाली फेकू शकते. आमचे दोन्ही घरं, दोन्ही सेट अलाइंड आहेत. एकाच प्लॉटवर बनवलेले 2 सेट. इथूनच मी माझ्या बिचारा ग्रॅनी आजीला ढकललेलं. सो हा सीन इथेच शूट झालेला. हे गाईज नमस्कार, मी केतकी कुलकर्णी म्हणजेच तुमच्या लाडक्या मालिका कमळीमधली अनिका. आणि आज मी तुम्हाला आमचा सेट दाखवणार आहे. ते आहे महाजन घर. आणि माहिती आहे इनामदार घर कुठे आहे? युजली तुम्हाला असं वाटत असेल की 2 वेगळे घर आहे, पण महाजन घर आणि इनामदार घर हे दोघंही अटॅच्ड आहेत. म्हणजे एकाच प्लॉटवर बनवलेले 2 वेगळे पण नाही, 2 एकच घर आहे. म्हणजे सगळ्या भिंती आणि सगळं सेम आहे. देर इज 1 पार्टिशन पण नाही बोलता येणार कारण की डोअरसुद्धा सेम आहे. आणि ते कसं ते आज मी तुम्हाला दाखवेन. हे आता आपल्या जे मागे आहे ते तुम्ही गेस करूच शकता काय आहे. नाही गेस करत असाल तर प्लीज शो बघा. तर हे आहे महाजन घर, म्हणजेच माझं घर. पण इथं आत्ता सीन चालू आहे डॅड, अन्नपूर्णा आजी आणि आजोबांचा. त्यामुळे त्यांना सीनमध्ये डिस्टर्ब नको म्हणून आत्ता आपण आधी इनामदार घर बघू. पण त्याआधी मी हे दाखवते तुम्हाला. तर आत्ता इथे खूप कार्स पार्क्ड आहेत, पण जेव्हा सीन असतो तेव्हा या सगळ्या कार निघून जातात आणि आम्ही सगळे जे लॉन्सचे सीन असतो ते इथे करतो. आणि सीनच्या वेळेस हा फाउंटेन चालू होतो. तुम्ही हा फाउंटेनसुद्धा पाहिलाच असेल. हा फाउंटेन देखील सुरू होतो. आणि सगळ्या कार काढल्यानंतर या लोकेशनला एक वेगळाच लुक येतो जो तुम्ही आत्तापर्यंत दरवेळेस लॉनवाल्या सीन्समध्ये पाहिला असेल. तर हे सगळे लॉनवाले सीन्स इथेच होतात. आणि हे लॉन पण एकदम मस्त आहे. छान झाडं आहेत खूप सारे. आणि ते झाडं असल्याने फार थंडावा वाटतो, छान वाटतं. म्हणजे गरमीतसुद्धा खूप त्रास नाही होत. नॅचरली हवा म्हणजे असं जरा सावली असते त्यामुळे चांगलं वाटतं. आणि इथे एक गोष्ट चांगली आहे की प्रत्येक झाडाला ना यांनी नावं दिलेले आहेत आणि ते नावं लिहिलेले आहेत. लेट्स सी, दिसतंय का? सी, हे बघा, असं प्रत्येक झाडाला नावं लिहिलेले आहेत. आणि त्यांचे जे इम्पॉर्टन्स आहे, त्यांचे जे की फीचर्स आहेत ते सगळं लिहिलेलं आहे. असं प्रत्येक झाडाला केलेलं आहे. आणि हे खूप सुंदर वाटतं, मला खूप थॉटफुल वाटतं. बिकॉज आपल्याला बऱ्याच वेळेस झाडं माहितीच नसतात कुठले. तर या काळाने म्हणजे या गोष्टीमुळे आपल्याला कळतं की कुठलं झाड आहे आणि याचे बेनिफिट्स काय आहेत. आता आपण जाऊया इनामदार घरात. पण त्याच्या आधी अजून एक ट्विस्ट आहे, तो मी तुम्हाला दाखवते. हे कॉलेज कॅन्टीन आहे. सो द ट्विस्ट इज, हे आहे महाजन घर आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर आमचं कॉलेजचं कॅन्टीन आहे. तुम्ही बघितलं असेल, हे कॅन्टीनमध्येच आम्ही सगळे सीन्स शूट करतो कॅन्टीनचे. जिथे अनिका येते, काय कमळीला टोमणे मारते, किंवा मग कमळी आणि ऋषीचे काही सीन्स होतात बोलण्याचे, खाण्याचे, पिण्याचे, ते सगळे या कॅन्टीनमध्येच शूट होतात. आणि हे कॅन्टीन सेट नाही आहे, तर हे ॲक्च्युली आमचं ओरिजिनल कॅन्टीन आहे. इथे आम्ही रोज जेवायला आणि नाश्ता करायला इथेच येतो. आम्हाला कॅन्टीनच्या बाहेर रूम्समध्ये घाण नको व्हायला, सेटवर घाण नको व्हायला, कचरा नको व्हायला, म्हणून आम्हाला फक्त कॅन्टीनमध्ये खाणं अलाउड आहे. आणि त्यामुळे आमचा सेट खूप स्वच्छ राहतो, आमचे रूम स्वच्छ राहतात आणि कॅन्टीनसुद्धा हे लोक खूप स्वच्छ ठेवतात. त्यामुळे हे आमचं ॲक्च्युअल कॅन्टीन आहे जिथे आम्ही जेवतो. पण नंतर मग याच कॅन्टीनला आम्ही सेट बनवून कॉलेजच्या कॅन्टीनचे पण सीन्स शूट केले आणि त्याला हे असं पेंट केलं. आधी हे पेंटिंग्स नव्हते असे क्यूट इमोजीज आणि हे सगळं, पण कॉलेजमध्ये हे कॅन्टीन दाखवायचं म्हणून हे पेंट पण केलं गेलं. आणि हा आमच्या कॉलेज कॅन्टीनचा मेन्यू हा तुम्ही बघा, हा तुम्हाला दिसला असेल. इथे ते काका असतात कायम, ज्यांना मी एकदा काम मागायला गेलेली, असा पण एक सीन होता. तर हे सगळे कॅन्टीनचे सीन्स इथेच शूट होतात. आणि आता आपण इनामदार घरात फायनली जाऊ. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे सीन चाललेला आहे. तिथे बघा अन्नपूर्णा आजी दिसते.
तुम्ही तुम्ही बघू शकता मागे सीन चाललेला आहे आणि अन्नपूर्णा आजी शूट करते. सो हे आहे आमचा अन्नपूर्ण. हॅलो. आजीचं लक्ष गेलं आहे आणि आजींना वाटतं हिचा दिवसा ढवळा काय चालू आहे उन्हात आणत. बट हा आहे आमचा महाजन घराचा हॉल. तो मी तुम्हाला आतून नंतर दाखवेन कारण की तिथे सीन चालू आहे आणि आजी ऑलरेडी माझ्यावर वैतागलेल्या होत्या. म्हणजे वैतागल्या नव्हत्या, मी मजाकमध्ये बोलते, पण त्यांना असं झालेलं ही काय करते. आपण त्यांच्याशी पण बोलू आणि त्यांचा सीन होऊन जाऊ द्या. ही आहे कामिनी रूम जी मी आतून नंतर दाखवेन. त्याच्यानंतर मी सांगितलं ही आहे ऋषी रूम जी कामिनी रूमला अटॅच्ड आहे. सो आता आपण जाऊया इनामदार घरात. सो गाईज, हा माझ्या सेटचा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे. हा माझा पर्सनली सगळ्यात फेवरेट पार्ट आहे, म्हणजे लॉन एरिया. इथेच आम्ही होळीचा सीन शूट केलेला. इथेच सगळी होळी, धुळवड आणि रंगपंचमी वगैरे सगळं आम्ही इथे शूट केलेलं. अँड दिस इज माय पर्सनल फेवरेट. आता आपण जाऊया इनामदार घराच्या हॉलमध्ये. लेट्स गो. आय होप हे दार उघडं आहे. हे दार उघडं नाही आहे, माझा पचका झाला आहे. हा हे इनामदार घराचा हॉल. सो इट्स यूज राईट. खूपच छान आहे यार. मला फार हा हॉल ना खूप एस्थेटिक वाटतो. मला जेन्युनली आवडतो. इथे कलर आहे आणि तिथे ब्रिक डिझाईन आहे. सो दिस इज व्हेरी युनिक अँड समथिंग आय वुड रिअली लाईक. सो हे पहा, हे ब्रिक स्टाईल पण इथे आहे, कलर पण आहे, प्लस हे स्टेअर्स आहेत. सो आय जस्ट ॲक्च्युली अँड दिस वॉच, मला हे वॉच पण खूप आवडतं. सो खरंच खूप एस्थेटिक वाटतं. जेन्युनली खूप आवडतं मला इथे हा हॉल. म्हणजे आय एम समथिंग हू वूड लाईक फेरी लाईट्स आणि थोडंसं गोल्डन लाईट्सवाली, बट स्टील हे सिल्वर हाऊस असून मला हे खूप आवडतं. आणि आता आपण वरती जाऊया ऋषीची रूम बघायला. जरा अडचण आहे इथे, पण आपण जाऊया आणि ऋषीची रूम बघूया. कम कम. सो आहे कॉरिडॉर, ऋषी आणि प्राजक्ताच्या रूमच्या बाहेरचा कॉरिडॉर. हा छानच आहे, पण आता आपण ऋषी रूममध्ये जाऊया. देयर इज नो ऋषी रूम. ॲक्च्युली देयर इज नथिंग. काहीच नाही आहे इथे. इथे ॲक्च्युली रूम बनवली नाही बिकॉज ऑब्व्हियसली थोडंफार तर असं माहीत नाही का नाही बनवली आहे, बट थोडंफार असं रिस्की पण वाटतं, त्यामुळे मी तिथे जास्त जात नाही. बट बाकी इथे छान आहे. आणि आपण फक्त दाखवतो की ऋषी इथून आत जातो, पण इथे ॲक्च्युली रूम नाहीच आहे. इथे एक एम्प्टी स्पेस आहे जी सीधा आपल्याला खाली फेकू शकते. जी गोष्ट मलाच सरप्रायझिंग वाटली स्वतःला, मला माझ्या सेटवर मी असून ही गोष्ट माहिती नव्हती की इनामदार ऑफिससुद्धा इथेच आहे. ही गोष्ट मलाच माहिती नव्हती, कारण की आम्ही ऑफिसचं शूट करायला दुसरीकडे गेलेलो, एवढं मला माहिती आहे. बट ऑब्व्हियसली काही काही क्लोजेस येतात, एखाद सीन येतो, तर त्याच्यासाठी आम्ही खूप ट्रॅव्हल करून दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन करू शकत नाही. म्हणून इथे क्लोजेस आणि एखाद सीन आला की सीन घ्यायला ऑफिस देखील इथेच बनवलं आहे. आणि मी आता ऋषीच्या चेअरवर बसते, कारण की मलाच हे टेक ओव्हर करायचं आहे. जे की मी करू शकेन की नाही माहीत नाही, पण अनिकाचं स्वप्न आहे. सो ही आहे ऋषीची चेअर आणि ऋषीच्या चेअरवर मालकीन बसली आहे, अनिका महाजन. इन हर ड्रीम्स डेल्युल्यू अनिका. बट दिस इज हाऊ ऑफिस लुक्स. आणि ऑफिसच्या एक्झॅक्ट बाजूला आहे ऋषीची खोली. ही आहे ऋषी रूम आणि जी आत्ता फुल मेस बनलेली आहे, कारण की इथे शूटच नाही आहे. शूट नसल्यावर जी चादर आहे किंवा मग बेडशीट आहे ती आम्ही काढून नेतो, बिकॉज डस्ट लागू शकते आणि गोष्टी अशा कवर करून ठेवतो, कारण की कवर करणं इम्पॉर्टंट आहे. नाही तर मग डस्ट लागून जाईल आणि आपल्याला गोष्टी कशा वर्षानुवर्ष चालवायच्या आहेत, त्यामुळे त्याला आपण खराब नाही होऊ देऊ शकत. आणि मला सगळ्यात जास्त ऋषी रूममधली जी गोष्ट आवडते ती ही आहे. जर तुम्हाला फर्स्ट एपिसोड तुम्ही पाहिलं असेल आणि आठवत असेल तर ऋषीचं पॅशन दाखवलं आहे कॅमेरा.
ही वॉज अ फोटोग्राफर आणि त्यामुळे ही इज ऑर ही वॉज आय डोंट नो. आता तर त्याचं ध्यान भटकलं आणि तो कमळीवर लक्ष देतो आणि टीचिंग आणि आता बिझनेस त्याचा आता नवीन पॅशन आलं आहे. पण फर्स्ट एपिसोडमध्ये त्याचं पॅशन होतं फोटोग्राफी आणि त्यामुळे हे पण किती वेगळे वेगळे एस्थेटिक कॅमेराज इथे ठेवलेले आहेत आणि आय जस्ट लव्ह दिस लाईक. जेन्झी तुम्ही बघत असाल तर यू नो हाऊ इम्पॉर्टंट दीज कॅमेराज आर. म्हणजे हे किती किती आय थिंक नॉट ओनली जेन्झी बट सगळ्याच जनरेशनल कॅमेराज इथे पाहिल्यावर एक्सायटिंगच वाटेल. सगळ्या जनरेशनचे कॅमेराज आहेत आणि ते बघून इतकं छान वाटतं ना. मला असं वाटतं आय विश माझ्याकडे हे असते. सो ही गोष्ट मला फार आवडते. आणि तो त्याचा ड्रेसिंग काय बोलते, त्याचा स्टडी टेबल आहे जिथे तो बुक्स रीड करतो आणि ॲपलचा कम्प्युटर आहे. श्रीमंत आहे ना रिश. आणि त्याचे ट्रॉफीज आहेत. सो या दिस इज आवर ऋषी रूम लुक्स. आणि इथे जिम इक्विपमेंट्स आहेत. कधी वापरतो माहीत नाही, त्याला वेळ मिळतो की नाही. आता आपण जाऊ नयनतारा रूममध्ये. ही आहे नयनतारा रूम, राधिका रूम. आणि जेव्हा कमळी महाजनांच्या घरी होती तर त्या काळात हीच होती महाजनांची कमळीची रूम. सो याच रूमला आम्ही. आणि हे माहिती आहे का, माझं बाथरूम सीन्स असतात ना जिथे मी दोनदा सुसाईड अटेम्प्ट केले आहेत बॅथटबमध्येच, ते पण इथेच शूट झालेलं. सो एवढी मस्त क्रिएटिव्हिटी आहे ना आमच्या सेटवर. लोक इतके टॅलेंटेड आहे की एका रूमलाच ते वेगळं वेगळं लगेच डिझाईन करून वेगळ्या रूम्स लगेच असं पटापट बनवतात की मीच कधी कधी शॉक होते. जेव्हा हे बाथरूम बनतं तेव्हा वाटत पण नाही की इदर वेळेस हे नयनतारा रूम असते, किंवा मग जेव्हा कमी रूम बनते तेव्हा असं वाटतच नाही की ही कधी नयनतारा रूम होती, किंवा नयनतारा रूम बनते तेव्हा असं वाटत नाही की हे कधी बाथरूम पण बनू शकतं. आता तुम्हाला तरी पाहून असं वाटतंय का की ही रूम कधी बाथरूम बनू शकेल, पण ही रूम बाथरूम बनते, ही रूम कमळी रूम बनते. दिस इज व्हेरी सरप्रायझिंग आणि व्हेरी क्रिएटिव्ह. आणि मी इमॅजिनच नाही करू शकत की हे लोक कसा एकदम परफेक्टली विचार करतात की हे इथून आपण काढू तर हे इथे बनवू शकतो आणि याच्याने बाथरूम दिसेल. सो इट्स व्हेरी इंटेलिजन्सवाला काम अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड रिस्पेक्ट टू देम हू डज दिस. गाईज ही ऋषी रूम आहे आणि ऋषी रूमचा दरवाजा, थांबा पुन्हा घेते एकदा. सो गाईज ही आहे ऋषी रूम आहे. आणि ऋषी रूमचा हा दरवाजा, बेडच्या जो बाजूला दरवाजा आहे तो ओपन केला की काय येईल क्या मिला कामिनी रूम. कॅन यू इमॅजिन, ऋषीची रूम आणि कामिनी आजीची रूम ही म्हणजे अटॅच्ड आहे. यांच्यामध्ये फक्त एक दिवार आहे. म्हणजे आमचे दोन्ही घरं, दोन्ही सेट अलाइंड आहेत. एकाच प्लॉटवर बनवलेले 2 सेट आहे जसं मी सांगितलं. आणि ऋषीची रूम अलाइन असताना कामिनीची रूम आहे. आणि हीच कामिनी आजीची रूम, रागिणी रूम आणि अन्नपूर्णा रूम आहे. फक्त जसं मी एक्सप्लेन केलं तसं इंटेरियर आणि काय काय गोष्टी बदलल्या जातात, तर त्याच्याने आपल्याला कळत नाही की ही कुठली रूम आहे, पण हीच ती रूम आहे. आणि दोन्ही रूम्स अटॅच्ड आहेत. सो इट इज व्हेरी असं डिफरंट. कॅन यू इमॅजिन, आमचं शोमध्ये आम्ही वेगळ्या वेगळ्या घरात राहिलेलं दाखवलं आहे. आणि युजली असे 2 घरं लांब लांब असतात, पण आमचा एकच आहे. फक्त एक दरवाजा उघडायचा आहे की तुम्ही नामदार घरात, फक्त एक दरवाजा उघडायचा आहे की तुम्ही महाजन घरात. आणि जेव्हा 2 युनिट लागतात आणि दोन्हीकडे शूट चालतं, एक युनिट नामदार घरात असतं, एक युनिट महाजन घरात असतं, तेव्हा तर असली मज्जा येते. म्हणजे इथून ॲक्शन आलं की आम्हाला तिथल्यांना वाटतं की हां आम्हाला ॲक्शन बोलले, असं पण होतं. खूप कन्फ्युजन होतं, खूप घोटाळा असतो, पण मज्जा येते. जेव्हा 2 युनिट लागतात मज्जाच येते. आणि ही आत्ता सध्या बनवलेली आहे, हे मी नाही दाखवणार. ही आहे सध्या कामिनी रूम. जर हे फुलांचं इंटेरियर आहे तर समजून जायचं ही कामिनी रूम आहे. आणि इंटेरियर चेंज झालं की ही अन्नपूर्णा रूम आहे. आणि इथे आहे आमच्या सेटचा ॲनाकोंडा. हां, दिस इज हाऊ वी सर्वाईव्ह इन समर्स. जेव्हा इतकी गरमी आहे तर हा एक ॲनाकोंडा आहे जो आमचा सेव्हियर आहे. आणि हा आम्हाला थंड हवा देतो आणि या गरमीतनं वाचवतो. सो आता कामिनी रूम उघडली की येतो महाजन घराचा कॉरिडॉर. आणि कॉरिडॉर ओपन केल्या आपल्याला आपले 2 दादा दिसतात. आणि कॉरिडॉर ओपन केल्या आपण बघतो की इथे आहे देवघर. आणि हे देवघर मला फार आवडतं. मी रोज सकाळी इथे येते, प्रार्थना करून जाते, बिकॉज मला खरंच खूप असं
छान वाटतं, प्रसन्न वाटतं इथे आल्यावर. आणि हे प्रॉपर मला असं ब्लेसिंगवाले फिलिंग देतो. सो आय डू कम एव्हरी मॉर्निंग ओव्हर हिअर टू सीक ब्लेसिंग्स फ्रॉम देवी अँड गणपती बाप्पा. आणि हा कॉरिडॉर आहे ज्याला अलाईन आहे आमचा हॉल. सो मी कॉरिडॉरच्या त्या साईडला काय ते नंतर दाखवते. आत्ता आपण हॉल बघूया. सो दिस इज हाऊ आर हॉल लुक्स लाईक. आता अन्नपूर्णा आजीचं इथे शूट चालू होतं, त्या उठल्या आहेत. पण हा आहे आमचा डायनिंग टेबल आणि आणि हा आहे आमचा संपूर्ण हॉल. टडा. अँड हा आहे हॉल आणि हे आहे आमचे डिरेक्शन टीम, जी आत्ता खूपच टेन्शनमध्ये आहे कारण की सीन्स कंप्लीट करायचे असतात. सो ऑब्व्हियसली सगळ्यांना टेन्शन असतं इथे. त्याच्यानंतर हे आहे बुक शेल्फ, जिथे बुक्स कोणी वाचतं की नाही माहीत नाही. आणि हे आहे जरासं एस्थेटिक जागा ऑफ आवर महाजन हॉल. जरा असे मास्टर पीसेस ठेवलेले आहेत, छान छान शो पीस ठेवले आहेत. व्हेरी एस्थेटिक, व्हेरी नाईस. आणि आता आपण वरती जाऊयात महाजन हॉलच्या, जिथे अनिका रूम आहे आणि कामिनी रूम आहे. पण तुम्हाला माहिती आहे कामिनी रूम तर खालती झाली. सो आता वरती काय आहे गेस करू शकता? चला बघूया. आपण आता वरती आलेलो आहोत आणि इथेच सगळे जे कॉरिडॉरवाले सीन्स असतात ते शूट होतात. इथेच तो एकदम एपिक क्लासिक सीन जो मी कामिनी आजीला इथून पाडते, तो सीन इथेच शूट झालेला. इथूनच मी माझ्या बिचारा ग्रानी आजीला ढकललेलं. सो हा सीन इथेच शूट झालेला. आणि इथे खूप गरम होतं आहे तसं, पण आम्ही कॉरिडॉरचे सीन दोन्हीकडे शूट करतो, खालच्या कॉरिडॉरमध्ये पण वरच्या कॉरिडॉरमध्ये पण. आणि आता आपण जाऊया अनिका रूममध्ये, जे तुम्ही ऑलरेडी गेस केलं असेल की ती रूम आहे एम्प्टी स्पेस. अनिका रूममध्ये जायचं आहे, सीधा इथे उडी मारा आणि बेडवर पडून जा. जशी ऋषी रूम होती तशीच अनिका रूम आहे. सी वी आर मेड फॉर इच अदर. सो जशी ऋषी रूम होती तशीच अनिका रूम आहे. की रूमचा दरवाजा उघडला तर रूम नाही आहे, दर इज जस्ट अ एम्प्टी स्पेस. आणि ॲक्च्युअल रूम ही खालती आहे, जी आता मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की आय गेस तोच पार्ट आता राहिलेला आहे. सगळ्यात लास्टला फेवरेट पार्ट ठेवला, बिकॉज अनिका रूम इज माय शूटिंगवाला फेवरेट पार्ट. माय फेवरेट पार्ट ऑफ द सेट आय शोड यू, द लॉन एरिया. आता माझा शूटिंग करायचा जो फेवरेट पार्ट आहे तो म्हणजे अनिका रूम. लेट्स गो. सो आता आपण जाऊया अनिका रूममध्ये. सो हेच ते कॉरिडॉर आहे जिथे कधी कधी आम्ही शूट करतो. इथे सुद्धा शूट होतात. इथे जसं रूमचं रिक्वायरमेंट, आता अनिका रूमचं इंटेरियर दिसणार असेल कॉरिडॉरमधनं तर आम्ही इथे शूट करतो, नसेल दिसणार तर वरती शूट करतो. सो इट डिपेंड्स, आम्ही कधी पण कसं पण करू शकतो. आणि हे ओपन केल्यास येते माझी फेवरेट, द क्लासिक अनिका रूम. वुहू. आवाज वुहू करताना फाटला. So this is how Anika room looks. The favorite mirror. जिथे मी इतके मिरर सेल्फीज घेतलेत त्याला काय तोडच नाही. म्हणजे प्लेंटी मिरर सेल्फीज घेतल्यात आणि मीच नाही, सगळ्यांनी घेतलाय बरं का. कारण की हा मिरर आहेच तसा. इजंट इट सेल्फी वर्दी? तुम्ही पण सेटवर आला तर तुम्ही पण घेऊ शकता, नक्की घ्या. आता घेणार आहे अतिशाताई. आणि हे आहे अनिकाचं पोर्ट्रेट, कॅनव्हास पेंटिंग. किती सुंदर आहे ना. म्हणजे मी नाही, हे पोर्ट्रेट हे सुंदर आहे. मला हे फार आवडतं. म्हणजे मी तर घरी घेऊन जाणार आहे. जर मला परवानगी दिली तर हे मी घरी घेऊन जाईल. उद्या समजा हे पोर्ट्रेट दिसलं नाही तर समजून जायचं कोणी नेलं आहे, कळून जाईल तुम्हाला. जस्ट किडिंग. आणि हा आहे क्लासिक कॅच आय बेड अनिकाचा. तर मग हा आहे बेड. याच्यात जी चादर ठेवलेली असते ती पण लेपर्ड प्रिंट असते, म्हणजे चीता प्रिंट, लेपर्ड प्रिंट, तुम्ही जे बोलाल ते. त्याच्यानंतर इथे एक लेपर्ड ठेवलेला असतो, तो काय माहिती का आत्ता नाही आहे. आधी छोटा होता, आता तो मोठा आहे. पण तो तुटेल आणि खूप मोठा आहे आणि म्हणजे हेवी आहे म्हणून इथे ठेवला नसेल. ते पण लेपर्ड. आणि तुम्ही एपिसोडमध्ये पाहिलंच असेल मी फार लेपर्ड प्रिंट्स घालते. सो आय गेस अनिका इज ऑब्सेस्ड विथ लेपर्ड्स. आणि हा आहे अनिकाचा क्लासिक शू रॅक. इट्स एस्थेटिक ना, मला खरंच आवडतो. म्हणजे याचे कलर्स पण शू रॅकचे जे आहेत ते चेंज होत जातात फार.
हे जे आहे ते चेंज होत जातं फार. इधर एक कलर पण राहू शकतो, नाही तर मग असं कलर चेंजिंग असू शकतं. यात माझे बरेच केतकीचे पण पर्सनल फार आहेत याच्यात, आणि बाकी अनिकाचे पण आहेत. ही आत्ता धूळ मिट्टी लागलेली आहे कारण की इथे शूट होत नाही आहे. पण तसं हे म्हणजे जेव्हा मी इथे शूट करतो, जेव्हा सीन्स असतात तिथे आम्ही ते क्लीन वगैरे करून ठेवतो बऱ्याच वेळा. आणि माझे तर इथे शू रॅकच्या जवळ सीन्स असतातच. मी पाडापाडी करते काय, शूज फेकून मारते काय, सो असतातच इथे सीन्स. सो तेव्हा आम्ही क्लीन करतो. सो दिस वॉज आर सेट टूर. दिस वॉज आर सेट टूर. तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा तुम्हाला सेट कसा वाटला. सो आता महाजनांचं घर दाखवून पण झालेलं आहे. आता आमचे ॲक्टर्सचे मेकअप रूम्स बघूया कुठे आहेत. सो हे जे घर आहे, घराचा जो कॉरिडॉर आहे, त्याचा दरवाजा उघडला की येतात आमच्या मेकअप रूम्स. हे बघा आमच्या मेकअप रूम्स किती आहेत, लाईनीत खूप आहेत. आणि ही एक आणि बेस्ट थिंग इज आमचं थीम दिलेलं आहे. प्रत्येक मेकअप रूम्सला लेखकांचे नावं दिलेले आहेत. म्हणजे पहिल्या नंबरची रूम आहे तर पु ल देशपांडे आहेत, दुसऱ्या नंबरची रूम आहे त्या आरती प्रभू आहे. असे वेगवेगळे जे फेमस लेखक आहेत त्यांच्या नावाखाली आमचे रूम्स आहेत. म्हणजे आपण असं बोलू शकतो त्यांना डेडिकेटेड आहे. रूम आणि ती आहे माझ्या फ्रेंड्सची रूम, आणि असे सगळे लाईनीत रूम्स आहेत. आणि आपण आता डिटेलमध्ये, आणि वरती या स्टेअर केसवरून जाऊन ड्रेस रूम आहे. सो नेक्स्ट टाईम आपण हे डिटेलमध्ये रूम्स वगैरे दाखवू. बाकी इंटरव्ह्यूजमध्ये तर तुम्हाला दिसेलच. सो तुम्हाला कसा वाटला सेट टूर तुम्ही नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि कसं वाटलं आमचा सेटचा कुठला पार्ट तुमचा फेवरेट होता ते सगळं नक्की सांगा. आणि सगळ्यात मोठी माझी इच्छा, आणि आमच्या सगळ्यांची इच्छा ती पूर्ण करा, म्हणजेच कमी दररोज रात्री 9 वाजता झी मराठीवर नक्की बघा. नक्की म्हणजे नक्की बघा. आणि तुमच्याच प्रतिसादामुळे आम्ही इथपर्यंत आलो आहोत. तर तसाच आम्हाला साथ देत राहा. आम्हाला लव आणि सपोर्टची गरज आहे, तसंच सपोर्ट आणि लव देत राहा. आमचा शो बघत राहा. आणि आम्ही पण तुमच्यासाठी असं मस्त मस्त कॉन्टेंट आणू. सो प्लीज कीप वॉचिंग कमळी ॲट झी मराठी डेली ॲट 9 PM.